पहिले षटक हे मेंडेटरी पॉवर प्लेचं आहे आणि त्यानंतर 5व्या षटकापर्यंत तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले हा घ्यावाच लागेल. याकडे देखील लक्ष ठेवा. tenniscricket.in ला भेट द्या. युट्यूबला जा tenniscricket.in लॉग इन करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करा. जगातली पहिली टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी तब्बल 20,70,000 सबस्क्रायबर आहेत या वाहिनीच्या आणि या जगविख्यात वाहिनीवरून फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. घर बसल्या देखील आपण टीव्हीवर या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता टेलिव्हिजनद्वारे. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये केपीएल ऍक्सिस ग्रुपने सर्व काम स्मार्ट केलंय. आमचे सर्व ऍक्सिस ग्रुपचे सहकारी स्मार्ट आहेत. स्मार्ट टीव्ही लावला गेलाय. देवेंद्र आसगोलकर यांच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य पाहायला मिळत आहे. सर्व पारितोषिक आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आणि बरोबरच मान्यवर देखील दाखल होतात. पहा आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. पहा दोन्ही बॅटर्स आकाश दातकर आणि त्याच्या बरोबरीने आहे निखिल सारंग टीमचा कॅप्टन. आकाश दातकर सातत्याने चर्चेत राहतो आणि हा खेळाडू आज मैदानामध्ये दाखल झालाय. शिवम प्रिन्स 11 साठी आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. भरपूर अपेक्षा असतील या खेळाडूकडून. 6 षटकांची लढत आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल तिथे 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. टायमर सेट केलेला असणार आहे आणि तो टायमर पंच दोन्ही ऑफिशियल्स टायमर सेट केलेला आहे. संदेशजी आपल्याला विनंती आहे टायमर सेट करायचा आहे. ऑल सीट. पहिले षटक टाकण्यासाठी दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल झालेला आहे. थँक्यू. पहिले षटक साहिल पालशितकर गावडे आंबेरे मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. गावडे आंबेरे गावचा खेळाडू समोर आहे आकाश दातकर. धाकटी जांबारी. ऑल सेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुल लिंकचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड ऑनला. फिल्डर तिथे तैनात आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल घेतली. फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मड परिसरातला गोलंदाज आहे माफ करा. मालाड बरसोबा परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिल्याच बॉलवर साहिल पालशितकरच्या विरोधात आकाश दातकरने सिंगल घेतली. खातं उघडले. आता टीमचा कॅप्टन निखिल सारंग स्ट्राईक इनला आलाय. मंगेजी सारंग यांचा सुपुत्र आहे. तेवढंच चांगलं क्रिकेट खेळतो. हा बॉल फुल लेंथ होता. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. थोडासा बाहेर गेला. त्यानंतर बॉलकडे पाहिलं. बॉल सोडून दिलाय. अंदाज घेतला जातोय. ज्यावेळेला आम्ही टॉस घेतला सुमित पवारने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. हा सामना भरपूर महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला निखिलने सांगितलं समोरचा संघ ताकदीचा आहे. त्यामुळे चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल त्याच्यासाठी डॉट बॉल होता. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. फुल टॉस होता. पुल केलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. येतोय दुसऱ्या दिवसातील पहिला FCT खणखणीत दणदणीत चौकार निखिल सारंगच्या
आणि त्यावर सक्सेसफुल झालाय. चांगला चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला असेल. पुन्हा पहा ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेर टाकला होता त्यावेळेला सोडून दिला. त्यानंतरच्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या 5. हा बॉल कव्हर्सला खेळायचा होता. उंची जास्त नव्हती. टप्पा पाहिल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. यष्टीच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यष्टीरक्षक म्हणून अमर गुडेकर दोपावे गावचा खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. वाईट इश लॉंग ऑफ आणि वाईट इश लॉंग ऑन मध्ये 2 खेळाडू ठेवलेले आहेत. याबीला अजून एक पुलचा पॉवरफुल फटका आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर निखिलच्या बॅट मधून आलाय. पहिला दुसऱ्या दिवसातील एफसीटी षटकार. 6 धावा. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. अजून एक लगातारचा दुसरा लगातो एफसीटी 6 धावा. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 17 धावा आल्या. तथा परेशजी बावकर आणि मुकेशजी आजगोलकर यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. या दोन्ही सहकाऱ्यांच्या मालकीचा संघ रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनसाठी चांगलं नेतृत्व त्यांनी दिलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही मैत्री कायम पाहायला मिळते. दोन्ही क्रिकेटचे वेडे चाहते आहेत. क्रिकेटवर भरपूर प्रेम करतात. सामाजिक बांधिलकीसाठी नेहमीच भरपूर योगदान देतात. त्यांच्या बरोबरीने मंगेशजी सारंग सर पाहायला मिळतात. आज आपल्या चिरंजीवाचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. त्यांच्या चेहऱ्यावर देखील ते समाधान आहे आणि संस्कार आहेत पालकांचे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 सुरुवात चांगली केली आहे. बर्जा फायटर पहिल्या ओव्हरमध्ये थोडीसा गोलंदाज महागड्या ठरल्या, परंतु बर्जा फायटर हा देखील एक नामांकित संघ आहे. ते देखील पलटवार करतील. नित्यानंदजी अडूरकर, मयुरेशजी पटेकर, नैना जाकर यांच्या मालकीचा संघ आहे बर्जा फायटर. त्यामुळे ते देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने लढत देतील. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. केपीएल ऍक्सेस ग्रुप करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. स्पर्धा आम्ही अनेक पाहिल्या. तो ग्रामीण भागामध्ये असं आयोजन करायचं. केपीएल ऍक्सेस ग्रुप यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करावा लागेल. त्याचबरोबर आई नवलाई या सर्व संघातील सर्व सहकार्यांनी, आई नवलाई संघाने देखील या खेळपट्टीसाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांचं देखील भरपूर कौतुक आहे. हे खेळपट्टी त्यांनी उभे केली आहे त्यासाठी आमचे सर्व सहकारी आई नवलाई संघ, त्याचबरोबर सॅनिटायझर ग्रुप, कोण कारुळ या सगळ्यांचं धन्यवाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. आकाशसाठी खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळाय डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. आकाशच्या बॅट मधून एफसीटी 4 धावा. झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. एकत्र येण्याने वाढेल मैत्रीचा दर्जा. आपणा सर्वांची मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाने देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय. ते फटका फसलाय. अजून एक वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल. आकाश धातकरचा संपलाय खेळ. मोठा मासा आता जाळ्यात सापडलाय. कारण आकाश धातकर असा खेळाडू आहे जो कधी होत्याचं नव्हतं करू शकतो आणि त्याची विकेट इथे घेतल्या. याचाच मी उल्लेख केला की बर्जा फायटर देखील एक मोठा संघ आहे. ते पलटवार करतील आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाश बाद झालाय. पहिला धक्का.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीची बळीची टाळी. लावा ताकद आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. लावा ताकद आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. लावा ताकद आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. चंदन सुर्वेच्या खात्यामध्ये ही विकेट आहे. चंदन आपल्या संघासाठी चंदनासारखा झिजतोय असं म्हणायला हरकत नाहीये. एक मोठी विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये आला. आकाशची जागा घेण्यासाठी आकाशला एक चौकार मारता आला. 3 बॉलमध्ये 5 त्याने काढल्या. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1.2 षटकानंतर 21 धावा. शिवम आणि प्रिन्स 11. शिवम आणि प्रिन्स म्हणजे प्रिन्स बावकर आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याच नावाने हा संघ आहे. शिवम मात्र आज झालेले नाही आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर ते देखील येतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. राज डुर्लेकर कुडली गावचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आकाश बाद झालाय. आता राज झालाय. ओ यावेळेला फुल टॉस. नो बॉलचा सिग्नल. खराब फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आता बॉल पोहोचेल असं वाटतंय. येस परंतु थांबवलाय. आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला बॉल. पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलाय. कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल होता. भीमर 41.7 क्रमांकाचा नियम पंचांनी इथे वापरला आणि बरोबरने सांगितलं हा नो बॉल आहे म्हणजेच आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही मोठी संधी आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्या. तब्बल 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. डीप कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला पण तो फ्री हिटचा बॉल आता स्ट्राईक एंडला आहे. निखिल सारंग ज्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्यात. स्लो टाकलाय बॉल. कमी गती केली. स्लो बरोबर कमी गतीचा बॉल डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झाला. तिथे फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते फ्री हिटच्या बॉलवर. जास्त काही मिळालेलं नाही. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26. आकाश दातकरने आज प्रेक्षकांना नाराज केलाय. नेहमीच त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतात आयकॉनच्या भूमिकेमध्ये पण तो गोलंदाजीमध्ये तेवढीच चांगली करामत करू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. डीप पॉइंट आता पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप स्क्वेअर लेग मधून आता मिड विकेट मध्ये दाखल झालाय. डीप मिड विकेट बॅकअप साठी मागे जातोय. फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर आहे. मिड ऑफ ला फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ लावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर. ओ हो आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरून बॉल निघालाय. लॉंग लेगला बॉल जाईल. फिल्डर जातोय डीप मध्ये. बॉल थांबवला तोपर्यंत 2 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर जात असताना खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. राजच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. बरोबरने धावफलक पुढे चाललाय. संघाची धावसंख्या आहे सध्या 28 धावा. 1 गडी बाद. ला 1. पुढचा चेंडू राजसाठी. काबीला जोरात टाकलेला बॉल. गती वाढवली. शरीराचा वेध घेतलाय. लेग बिफोर विकेट. LBWचं हलकसं अपील. पंचानं प्रश्न विचारला हाऊज दॅट. पंचाने नकार दिला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची होती या बॉलला आणि बरोबरच जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी यशस्वी झालाय. जी दुसरं षटक आहे या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट आली. धावा रोखल्या गेल्या. अजून एक चांगला कटर. स्लाइटली लेग कटर टाकलाय. पुढ्यातून वळवला बॉल. गती थोडीशी कमी केली. गतीसोबत मती वापरली. आता प्रगती झाली. धावगती देखील थोडीशी रोखली गेली आणि बरोबरच पहा ऍक्शन रिप्ले. पुढ्यातून बॉल वळवला. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. कोणतंही टायमिंग नाहीये. खेळायचा होता वाशीला. बॉल गेला काशीला. असं चित्र पाहायला मिळालं आणि बरोबरच या षटकाची समाप्ती. फक्त 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाला. चंदन सुर्वेकडून एक विकेट त्याने घेतली. निखिल सारंग घेतोय 6 बॉलमध्ये 17 वर. राज डोर्लेकर 4 बॉलमध्ये 5 वर घेतोय. 28 ला 1. शिवम आणि प्रिन्स 11.
आरवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. थँक्यू. 2 षटकांचा गेम संपला 28-1. अनेक समाज बांधव देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य करतात. जय बोले बोट तांडेल सत्यजितजी असगुलकर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. विप्रकाश गणपत नाटेकर गुरुजी 2,000 रुपयाची देणगी त्यांनी दिली आहे. समीरजी दोपावकर यांच्याकडून 1,000. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांनी आमच्याकडे पोहोचवलाय. सीतारामजी पटेकर साहेबांनी 1,000 रुपयाची देणगी दिली आहे. विष्णूजी नाटेकर यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी. संदीपजी पालशेतकर 1,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून प्राप्त झाली. डॉक्टर श्रेयसी विलास पटेकर बरवडी यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. भगवती टू स्टोअर्स मालक पप्पू शेठ आणि मोदी शेठ कुलाबा यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी. धन्यवाद. आपले देखील खूप खूप स्वागत. विठ्ठल रखमाई क्रीडा मंडळ बरवडे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. बोट वडिलांचा आशीर्वाद नाकवा भगवान कुशा पालशीतकर यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. एस एस स्पोर्ट्स कार यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी. आता मॅचच्या दिशेने जाऊया. स्मिथ बरवडे गावचा खेळाडू. चांगला बॉल आउट सिटी ऑफ स्टंप बाहेर जात असताना केल्याचा प्रयत्न. LBW साठी पुन्हा अपील. पंचांनी नकार दिलाय. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. लेग बाईचा सिग्नल. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये धावफलक पुढे चाललाय. धावा झालेल्या आहेत 29. स्मिथ आलाय. स्मिथ मायकनकर वरवडे गावचा खेळाडू आहे. वरवडे गावातून अनेक खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावातून भरपूर खेळाडू दाखल झाले. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा मिळाली. त्यासाठी पुढचा चेंडू या बीला बचावलाय. लेग स्टंपला फुंकर मारतोय बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये बाद होते. विकेट. पुढचा चेंडू अजून एक वेळा स्लॉक केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गुहागरचा टायगर केपीएल ऍक्सेस ग्रुपचे सहकारी कुंदन रोहिलकर यांचं स्वागत करणारा षटकार आलाय. टायगर मैदानात आलाय आणि टायगरचं स्वागत अगदी देखण्या पद्धतीने केलंय. आलाय FCT षटकार. स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. KPL ऍक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थोडासा वेट केला. आता वाट लावायची. 36-1. गोलंदाज तयार. स्मिथ अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिलाय. मागच्या बॉलवर षटकार. या बॉलवर काठी काढलीये. दांडी गुल. दुसरा धक्का. फलंदाज राज बॅक टू दी पवेलियन. गॉल. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डीजे. कव्हर्स मध्ये जो कॅमेरा आहे त्याच्या खाली जे प्रेक्षक आहेत तो स्टँड अजिबात हलवू नका. तो स्टँड बाय कॅमेरा आहे. त्याच्या खाली जे आमचे मित्र आहेत आपल्याला विनंती आहे त्या स्टँडला हात लावू नका. थँक्यू. मोठी विकेट. 36ला दुसरा धक्का इथे बसतोय. निखिल सारंग 7 बॉल मध्ये 17 बॉल खेळतोय. आज कॅप्टनने आपली जबाबदारी खांद्यावर घेत असताना संघासाठी चांगला प्रयत्न चालू ठेवलाय. दुसऱ्या बाजूने अजिंक्य कडनाक असगुली गावचा खेळाडू. समोर आहे गोलंदाज स्मिथ. स्मिथच्या खात्यामध्ये एक विकेट. पहिलाच बॉल हा पंप झॅक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये खेळायचा होता परंतु या बीला लवकर कमिट झाला. प्रॉमिसिंग नव्हता. अखेर बॉल गेला गली रिजन मधून थर्ड मॅनला. शरीराचा वेध घेतलेला चेंडू ज्यावर बाईचा सिग्नल. लेग बाईचा सिग्नल पंचांनी पोहोचवला.
एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 37. स्मिथ ती विकेटने तयार उडवलाय हवाई हल्ला एअर स्ट्राईक. निखिल सारंग आज आपले रंग दाखवतोय त्याच्या बॅट मधून तडाखा एफसीटी उत्तुंग षटकार. पहा बॉल कुठे पोहोचला हे दृश्य ड्युअल व्ह्यू पाहायला मिळतोय tenniscricket.in माध्यमातून. काय कॅमेरा वर्क केलाय tenniscricket.in देखील धन्यवाद. कुंदन रोहिलकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवेंद्रजी आजगुलकर यांना विनंती करतो कुंदनजी रोहिलकर यांचा आपण सन्मान करा आणि बरोबरच महाराष्ट्र पोलीस ओंकार कटनाक यांचा सन्मान योगीराज बावकर करतील. अभिला चांगला बॉल आहे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा धोक्याची घंटा हंपायचं सिग्नल आकाशाकडे बोट केलंय म्हणजेच काय लाल बत्ती पेटली आहे. फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का दुर्दैवीरित्या बाद झाला. निखिल सारंगची विकेट. एस स्पोर्ट्स गुण काढून 10,000 रुपयाची देणगी आम्हाला दिली आहे त्यांचं देखील धन्यवाद. सारथी बार अँड रेस्टॉरंट मालक निलेश अदनकर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. धनंजय बाळू बागकर सुरळची आहेत त्यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली. बुज्जय महाकाळ भोळे तांडेलची संजीवन आजगोलकर आणि कलाशी वर्ग यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. उडगणाधीश भोले तांडेल आदित्य वासावे आणि कलाशी वर्ग यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. दुर्गादेवी तांडेल कीर्तनजी जाकर आणि खलाशी वर्ग यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचं देखील धन्यवाद. धावसंख्या 43 आहे 43. 43 ला 3 षटकांचा केस संपलाय. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. अंकुश महादेव गुरव स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था धन्यवाद. निखिल उदय बोरकर भंडारी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. क्वालिटी चायनीज सेंटर कुमार हिरंब जोगळेकर एदवी यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी. आता मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज अजिंक्य कटनाच्या जोडीला सुयश शिरगावकर हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे. भरपूर अपेक्षा असतील. सुयश शिरगावकर विनेश्वर बाटीचा खेळाडू. हा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल. दुर्दैवीरित्या निखिल सारंग टीमचा कॅप्टन बाद झाला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. आज बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या. बॉल मध्ये 23 धावा काढून बाद झाला. यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय. चांगल्या टप्प्यावरचा बॉल होता. स्लाइटली ओव्हर पिच पुढे ठेवलाय. टप्पा चांगला आहे. गती देखील चांगली ठेवलेली आहे. गोलंदाज सध्या आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पहा बॉल. ओ हो लवकर बॅट फिरवली. पायाला चाटून निघून गेला बॉल. पंचांकडे हलकस अपील केलं. स्पष्ट नकार आला. त्यानंतर हा बॉल गती थोडीशी कमी केली आहे. हेलिकॉप्टर उंची गाठली आहे. लांबी गाठली आहे. लॉंगनच्या बाहेर फेकून दिलाय. उत्तुंग एफसीटी षटकार. ग्रुपचा संघ गीताई विरुद्ध प्रिन्स 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम लिस्ट अपडेट करा. टॉस साठी तयार व्हा. चेंडू देखील चांगला कमबॅक करणारा पाहायला मिळतोय. इथे थोडीशी जोखीम आहे. मागच्या बॉलवर काही फटका सजवला. बॉटम हँडचा वापर केला. समोर खेळत असताना भरपूर उंची होती. लांबी देखील चांगली गाठली चेंडूने आणि तिथे षटकार मिळाला. परंतु त्यानंतरच्या चेंडूवर चांगलं कमबॅक चंदन सुर्वेचं पाहायला मिळालं. अजिंक्य घेतोय 4 बॉलमध्ये 6 सुयश शिरगावकर. आता पहिला चेंडू या डावमध्ये फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला दाखल झाला. अजूनही 9 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 51 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय शिवम अँड प्रिन्स 11चं. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर 1 व्हाईट बॉलचा सिग्नल. लेग कटर फिंगर रोल केले.
एक पाऊल पुढे टाकत असताना खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यामध्ये गोलंदाजाला अपयश. 6 षटकांचा सामना आहे. अजूनही आपण पाहिलं तर भरपूर चेंडू शिल्लक आहेत. या बेला लो फुल टॉस भिरकावलाय. गाव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. सुयश शिरगावकरच्या बॅट मधून तडाखा. FCT षटकार. कधी कोणत्या संघाच्या दिशेने झुकू शकतो त्यासाठी प्रयत्न करायचे. शिवम आणि प्रिन्स इलेव्हनला पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करायचंय. देखील सारंगने एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. त्यावर इतर फलंदाजांना आता कळस चढवायचा असेल. सुयशच्या बॅट मधून आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार. चंदन सूर्यवर हल्ला झालाय. अभिला समोर खेळाय. उंची आहे, लांबी आहे, कनेक्शन चांगलंय, टायमिंग प्रॉपर. चेंडूने केले हवाई सफर. आलाय FCT षटकार. आज सुयश रंगामध्ये आलाय. जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली. 2 षटकार. अभिला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न लवकर कमी झाला. गती थोडीशी कमी होती. फ्लाईट दिली चंदन सुर्वेने. त्यावर बीट केलंय आणि बरोबर शेवटचा चेंडू इथे निर्धाव येतोय. 4 षटकांचा की संपलाय. 64ला 3. अजूनही 12 चेंडूंचा की शिल्लक असेल शिवम आणि प्रिन्स इलेव्हन साठी. अजिंक्य घेतोय 4 बॉलमध्ये 6 वर. सुयश शिरगावकरने 3 बॉलमध्ये 12 काढल्या. 400चा स्ट्राईक रेट. क्वालिटी चायनीज सेंटर. कुमार हिरंब जोगळीकर हेदवी यांच्याकडे 2000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. दरबार ग्रुप हिदवतड 5000 रुपयाची देणगी. सागर हेदवकर पालशीत यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील धन्यवाद. शिवाशीत पाणीबाला कुलाबा यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील धन्यवाद. गीताराम शेठ बाबर कुलाबा यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आपले देखील धन्यवाद. बोट रूप साबळी कवराही नागवा रोहिदास कोळी तांडेल दैवत नाटेकर खलाशी वर्ग यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. पांडे शेठ बर्फवाला कुलाबा यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी. त्यांचं देखील धन्यवाद. आणि बरोबरच विठ्ठल शेठ आणि विलास शेठ कुलाबा यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर या सर्व देणगीदारांचं खूप खूप धन्यवाद. KPL ऍक्सेस ग्रुपच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिलेले आहात. तेवढी चांगली साथ आम्हाला लागली. या सर्व देणगीदारांच्या बरोबरने अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाने देखील चांगला पाठिंबा दिलाय. कार्बी समाज पतसंस्था यांचं देखील चांगलं सहकार्य. गुहागर कार्बी समाज समितीचं देखील चांगलं सहकार्य आहे. त्यांचं देखील धन्यवाद. हा बॉल एक्सप्रेस बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. 5व्या षटकाला सुरुवात. 64ला 3 आहेत. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. स्मिथ आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक त्याच. स्मिथ वायगनकर. अजून एक चांगला बॉल. बॅट फिरवली आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल आलेला नाहीये. जो अजिंक्य कटनाग आतापर्यंत विस्फोटक होईल असं वाटलं होतं. त्याच्या विरोधात 2 चेंडू निर्धाव टाकत असताना त्याला तिथे थांबवलंय. लगातारचे 2 चेंडू डेथ ओव्हर मध्ये. पुन्हा स्मिथला पाचारण केलं गेलं. छोटा पॅकेट बडा धमाका. यंगस्टर आहे पण तो टॅलेंट भरपूर आहे. आणि आमच्या कार्बी समाजातलं टॅलेंट वरती आणण्याचं काम KPL ऍक्सेस ग्रुपने नेहमीच केलंय. अजून एक चांगला बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीला फुंकर मारून निघून गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातातून बॉल निसटला. तोपर्यंत एक धाव 22च्या स्वरूपाने ती पूर्ण केलेली आहे. संपूर्ण आमचं पंच पॅनल
कैलासजी पिळणकर, राकेशजी मोरे, सूरजजी बापकर हे तज्ज्ञ आणि अनुभवी पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. उद्या या स्पर्धेमधले अजून 2 दिग्गज आपल्या समोर उद्या सोबत आपल्या जोडली जाणार आहेत. त्यावर देखील एक नजर टाकूया. या बिला कव्हर्स मध्ये चांगला फटका आहे, देखना स्ट्रोक आहे, बॉल चाललाय डीप कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुयशच्या बॅट मधून चांगला फटका येतोय, चौकार, FCT चौकार. आज 400च्या स्ट्राईक रेटने तो चांगला खेळतोय. 4 बॉल मध्ये 16 वर तो पोहोचलाय. स्मिथचा पुढचा चेंडू, ओ इथे खराब चेंडू आहे, दिशा दिली आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बरोबरच पंचांचा नो बॉलचा सिग्नल. करे तो क्या करे, इथे थोडीशी चूक केली. आतापर्यंत चांगलं षटक असं आम्ही कौतुक केलं, पण त्यानंतरचा हा चेंडू पहा. सुयश शिरगावकरने पाहिलं चेंडूला उंची आहे, त्याने थोडीशी हवेत उडी घेतली, दिशा दिली बॉलला आणि इथे हा नो बॉल देखील आलाय. म्हणजेच काय, नशिबाचा चौकार मिळालाय आणि बरोबरने बोनस मिळतोय. किस्मत भी बहादुरों का साथ देते. इथे 5 धावा मिळत आहेत. आणि कमेंट पहा, राकेश गांधी, बरीला बरा ना खरीला खरा, भांगडीत सगलीत मोरा, तो म्हणजे खारवी, एक ते मारू नाही ते मरू, होतस बाजूला का मान धरू, तो म्हणजे खारवी, खारवी आमची जात नाही तर रक्त आहे. धन्यवाद राकेशजी गांधी, आपले देखील स्वागत आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. आपण या ठिकाणी आलेला आहात, आपलं स्वागत आहे. आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. सुमित पवार, आयकॉन वरवडे, पहिला चेंडू तिखट बार, बाउन्सर टाकलाय. सुयश शिरगावकरला हा चेंडू हाय हॅलो, सकाळी नाश्ता करून आलायस का असा प्रश्न विचारून गेला असेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, तिखट बाउन्सर, खांद्याचा वापर केलाय, आपट बार टाकलाय. पहिला चेंडू इथे निर्धाव. 79 ला 3 असताना पुढचा चेंडू सुमित पवारचा. संघनायक आहे, टीमचा कॅप्टन, कव्हर्स मध्ये दिशा दिली, डोक्यावरून बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड थोडस स्लो झालं या वेळेला. 2 धावा पूर्ण झाल्या, चेंडूची फेक केली जाईल, तोपर्यंत तिसरी धाव घ्यायची होती, परंतु इथे पहा 2च धावा मिळत आहेत. धावबाची संधी होती, संधी पुढच्या दाराने आली, टाटा बाय बाय करत मागच्या दाराने निघून गेली. 2च धावा इथे मिळत आहेत. परेशजी बावकर सध्या चर्चा करतायत, किती धावा बनवल्या गेल्या पाहिजेत, कशी गोलंदाजी करायची. त्यांच्याकडे देखील अनेक वर्षांचा अनुभव आहे. सध्या आपल्या खेळाडूंबरोबर देखील ते सल्ला मसलत करतायत. अनेक सहकारी तिथे दाखल झाले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. काही चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू इथे शिल्लक आहेत पहिल्या डावातले. शिवमॅन प्रिन्स 11 81 ला 3, अजूनही 4 चेंडू शिल्लक. सुमित पवार, टीमचा कॅप्टन, बर्जा फायटर साठी पहिले 2 चेंडू त्यांनी चांगले टाकले. कवीला मागे गेलाय, ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. एकदा मिळते, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तयार. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लावला गेलाय. डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू, वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय आणि ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा सिंगल मिळाली आहे. महाराष्ट्र पोलीस प्रदेशजी पटेकर साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. केपीएल ॲक्सेसचे आमचे मास्टर निखिल जाधव यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. ओ हो, अजून एक चांगला बॉल, इथे धाव घ्यायची होती आणि आता पहा विकेट बहाल केली आहे. चांगला बाउन्सर इथे देखील पाहायला मिळाला. सुमित पवारला माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये करायची. विपुलजी पवार यांच्याकडून अनेक कानमंत्र त्यांनी घेतलेले आहेत. सध्या मंचावर सन्मान केला जातोय. प्रदेशजी पटेकर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. आमचे हे समाज बांधव आज आवर्जून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदेशजी, आपलं सहर्ष स्वागत FCT मध्ये, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. त्याच्याबरोबर त्यांचे सुपुत्र आहेत, आपले देखील स्वागत. संभव पटेकर, वेलकम, आपलं देखील स्वागत. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 82 ला 4. अजिंक्य कटनाक बाद झालाय.
आडनाव त्याने काढल्या 10 बॉलमध्ये 28 वर खेळतोय सुयश शिरगावकर. 280 चा स्ट्राईक रेट. समोर आहे सुमित पवार, पण तो आता प्रज्योत आलाय. नवीन फलंदाज प्रज्योत आडविरकर. आवडी अंबेरे गावचा खेळाडू आहे. भव्य दिव्य असं आयोजन, प्रामाणिक काम केलं की निसर्गाची देखील साथ मिळते. वरुण राजा देखील आज आमच्या केपीएल ॲक्सेसच्या बरोबरने त्यांच्यावर आशीर्वाद ठेवून थांबलाय. ही प्रामाणिक कामाची पोच पावती आहे. या बिला हुक केलाय, धावांची भूक लागली आहे. आता बॉल पोहोचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक पाय खाली वाकवला, बास झाली दुनियादारी. आपला फटका लय भारी, पठ्ठ्यानं ठोकलाय षटकार. FCT षटकार, 6 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या डावाचा आउटसाठी ऑफ तुमचा बॉल. वा, कल्पकता दाखवली, तत्परता होती. या फटक्यामध्ये देखील बाहेर गेला, दिशा दिली आहे. बॉल गेलाय आता गलीमधून थर्ड मॅन रिजनला. चौकार, शेवटच्या बॉलवर देखील चौकार आला आणि बरोबरच या डावाचा शेवट गोड केलाय. रिप्ले मध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर होता. वळण घेणारा बॉल थोडासा बाहेर आला सुयश शिरगावकर आणि त्यानंतर त्याने दिशा दिली. कदाचित इथे बाईट मिळू शकला असता, परंतु त्यानंतर त्याने पाहिलं होतं क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून आपण डोकं वापरलं तर खेळू शकतो आणि तेच त्याने केलं. बरोबरच 6 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या डावाचा खेळ ते संपतोय. शिवम आणि प्रिन्स 11ने 6 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा बनवलेल्या आहेत. 4 गडी बाद 92, एक्स्ट्रा मध्ये 9 मिळाल्यात. आणि बरोबरच पहा, आकाश दातकरने 3 बॉलमध्ये 5 काढल्या. निखिल सारंग 9 बॉलमध्ये 23. राज ढोलेकरने 6 बॉलमध्ये 11 काढल्या. अजिंक्य कडनाक 8 बॉलमध्ये 6. 12 चेंडूमध्ये 38 धावा. सुयश शिरगावकरने नाबाद काढल्या आणि बरोबरच प्रज्योत याने एकही चेंडू खेळलेला नाहीये. 92 धावांचा डोंगर उभारला गेलाय. पहिल्या इनिंगमध्ये वार झाला, आता पलटवार करायचा असेल. दुसऱ्या इनिंगमध्ये बरजा फायटरला साहिल पारशीतकरने 1 षटक टाकले. 17 धावा खर्च केल्या. विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. चंदन सुर्वेने 2 षटकं टाकली. 31 धावा खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. स्मिथने 2 षटकं टाकली. 27 धावा, 1 गडी बाद केलाय. सुमित पवार 1 षटक 13 धावा खर्च केल्यात. विकेट आलेली नाहीये. फॉलोअप विकेट्स पहा, पहिला धक्का 21 वर लागला, 36 वर दुसरा धक्का, तिसरा धक्का 43 वर, 82 वर चौथा धक्का लागला. 92 बनल्यात. 93 धावांचं लक्ष आहे. पहिल्या डावाचा केस संपला. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन प्लेइंग लिस्ट घेऊन टॉस साठी दाखल बा. गीता आईब आणि त्यांच्या विरोधात असेल प्रिन्स 11. यज्ञ सूरज डोर्लेकर हे देवतड यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील धन्यवाद. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. एकत्र येण्याने वाढेल मैत्रीचा दर्जा. आपणा सर्वांची मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL ॲक्सेसची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, KPL ॲक्सेसची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी.
धैर्याचा राजा आहे Thank you, DJ. पाठीशी. बरोबरच अजून काही देणगीदार आमच्यासोबत जोडले जात आहेत. संभव प्रदेश पटेकर यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, धन्यवाद. यज्ञा सुरेश डोरलेकर यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, धन्यवाद. यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन टॉससाठी दाखल व्हा. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टीम गीताई विरुद्ध प्रिन्स 11 या दोन टीमच्या दरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस होईल. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने केपीएल ॲक्सिस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा हा सोहळा तर सेकंड मॅचचा टॉस इथे घेतला जातोय. दोन्ही कॅप्टन आहेत, एका बाजूला गीताई आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11. प्रदेशजी पटेकर आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सर प्लीज डू दी ऑन. कॉल गीताई टीमचा आहे. केपीएल ॲक्सिस. येस, गीताई टीमने टॉस जिंकलाय, धन्यवाद. पण आमच्या सोबत या ठिकाणी टॉस साठी दाखल झाला त्यासाठी अरे आवाज ब्रेक होतोय. पीएल ॲक्सेसमध्ये जेवढे चांगले प्लेयर होते त्यांनी याच स्पर्धेसाठी फॉर्म भरला होता. त्यामुळे सगळ्यांची टीम म्हणजे अतिशय चांगले झालेले आहेत. त्याच्यामुळे चेसिंगसाठी माझ्याही टीममध्ये चांगले बॅट्समन आहेत. तू उल्लेख केलास आपली टुर्नामेंट आहे, तू देखील केपीएल ॲक्सिसचा सदस्य आहेस, त्यांचा सहकारी आहेस. एवढं दमदार आयोजन आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार पद्धतीने सगळं पाहायला मिळते, काय सांगशील? नक्कीच एवढंच सांगेन की ही स्पर्धा बंद होता कामा नये. हे ट्रेलर है, पिक्चर दिखाना जरुरी है. विशिंग यू ऑल दी बेस्ट. हा होता गीताई टीमचा कॅप्टन कुंदन रोहिलकर, गुहागरचा टायगर या नावाने देखील तो परिचित आहे. आता बॅटिंग करायची आहे. या मॅच मध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे. या सामन्याचा अंदाज घेता आता बॅटिंग करायची आहे, कशा पद्धतीने रणनीती असेल? जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. 6 षटकांच्या लढती असणार. 6 षटकांची लढत म्हटलं की सामना कधीही पुढे पाठी होऊ शकतो. अशा बिला असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्वाधिक जास्त दारोमदार असणार आहे? टीम पूर्ण बघलं, टीम पूर्ण चांगलीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही थांबवत स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून थेट अपडेट येऊया. पुढच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी घेतलाय, जिथे गीताई विरुद्ध प्रिन्स 11 हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. गीताई टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया थेट. टॉस बॉक्स मध्ये सध्या तरी एवढंच आहे. चालू सामना सुरू झालाय. दुसऱ्या डावाचा खेळ देखील आपण पाहतोय. थँक्यू.
वेलकम बॅक. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक संपलंय. तिथे 7 धावा ही धाव फलकावर. पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल केलं होतं. आविष्कार बाद झाला. धावांचा अंकीचा पाठलाग करायचा. इथे पहा हे दृश्य पाहायला मिळते. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने जातोय, जिथे धावसंख्या थोडीशी उभारी घेते. आकाशचा हा लेग कटर रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मिळते 1 धाव आणि बरोबरच षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा आहे धाव फलकावर. 1 गडी बाद 19. 1 गडी बाद 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. थँक्यू. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 19 ला 1. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आणि यावेळेला चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेट टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 19 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. साहिल बॅक टू दी पवेलियन गॉड. आहे या सामन्यामध्ये. चंदन सुर्वे मैदानामध्ये आलाय. फुल टॉस पुल केलाय. डीप स्पेल एक सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. संधी मिळाली. संधीचं सोनं. FCT षटकार. अमित पवार टीमचा कॅप्टन 5 बॉल मध्ये 7 वर घेतोय. चंदन सुर्वे 1 बॉल मध्ये 6 वर घेताना पाहायला मिळतोय.
21 चेंडू आणि 68 धावा. पंचवीसला 2. सुमित पवार 5 बॉल मध्ये 7 वर. चंदन सुर्वे 1 बॉल मध्ये 6 वर घेतोय. राज गोलंदाजीसाठी दाखल झाला. 3 चेंडूमध्ये 6 धाबा. एक गडी त्याने बाद केलाय. 93 धावांचा मोठा डोंगर. यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ पुन्हा एकदा मैदानात उतरतील, जिथे गीताई विरुद्ध प्रिन्स 11 या 2 संघांच्या दरम्यान तो सामना रंगेल. गोवागर क्रिकेटचा टायगर, केपीएल ॲक्सेसचा सहकारी कुंदन रोहिलकर इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आपल्या समाजातील अनेक गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील तेवढीच गर्दी. समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले. त्या सर्वांचं स्वागत. इथून पुढे अजून येणारे 2 दिवस ही स्पर्धा उतेकर क्रीडा नगरीमध्ये रंगणार आहे आणि अंतिम दिवस असतील 12 जून. मागे गेलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. आकाश दातकरने चांगला प्रयत्न केला. अखेर बॉल हातातून निसटलाय. तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी धाव ती प्राप्त झाली. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल एका धावेने पुढे जाते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 6 षटकांची लढत आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून जर एक चांगली भागीदारी रचली गेली तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. परंतु त्यासाठी एक चांगली भागीदारी, बॅटमधून मोठे फटके येणे गरजेचं आहे. राजने सध्या संधी दिलेली नाहीये. एक षटकार, परंतु त्यानंतर कमबॅक. स्ट्राईक एंडला आहे सुमित पवार, टीमचा कॅप्टन. सुमितसाठी राजचा हा चेंडू ओव्हर द विकेट. फुल टॉस टाकलाय. इथे पहा, क्लीन बोल्ट. फुल टॉस मिस केलाय. चेंडू यष्टी मध्ये काठी काढले. तिसरा धक्का. सुमित पवार बाद. 26ला 3. बर्जा फायटर. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. मैत्रीची गाथा सांगणारी केपीएल ॲक्सेसची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, केपीएल ॲक्सेसची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. 26 या धावसंख्येवर तिसरा धक्का. राजने आतापर्यंत 2 हातरी दिली. सुमित पवार बाद झालाय. 6 बॉल मध्ये 7 धावा त्याने काढल्या. कपिलला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कोणती धाव इथे मिळणार नाही. बरोबरच या चेंडूने ओव्हरची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26. 3 गडी बाद. बर्जा फायटर. इथून पुढे सामन्याचं इक्वेशन असेल 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावा. दर्याचा राजा आहे पाठीशी, खारवी समाजाच्या स्पर्धेसाठी. चौकार षटकारांची आतिशी बाजी, खेळूया सारे समाजासाठी. मैत्रीची गाथा सांगणारी
3 षटकांचा खेळ संपलाय 26-3. यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आलाय. 18 बॉलमध्ये 67 बनवायच्या रिक्वायर्ड रन रेट जवळपास 23 वर येऊन पोहोचलाय. इथून हे आव्हान थोडंसं कठीण होत आहे. निखिल सारंग टीमचा कॅप्टन यात 1 षटक टाकलं, 6 धावा खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. समोर स्लॉट मधला बॉल डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. कडक बेधडक FCT षटकार. दिनदहाडे अतिथी कक्षाला सलामी देतोय. लगातारचा दुसरा चंदन सुर्वेच्या बॅट मधून FCT षटकार. लगातारची 2 षटकार. आता गिअर शिफ्ट केलाय चंदन सुर्वेने. 4 बॉल मध्ये 19 वर पोहोचलाय. 38 या धावसंख्येवर आता स्कोर पोहोचलाय. 93 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. शिवम प्रिन्स 11 ने पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली केली आणि संघनायकावर यावेळेला हल्ला चढवला जातोय. बरीजा फायटर 39-3. अजून एक तिसरा देखील आलाय या षटकामध्ये. तिसरा षटकार. आज चंदन सुर्वे चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. षटकार 3 ठोकलेत या षटकामध्ये. निखिलवर हल्ला केलाय. शेवट गोड केला या षटकाचा. अजून एक षटकार. धावसंख्येचा वेग वाढेल. टीमची टोटल 93चा पाठलाग करताना 45. लगातार षटकार आणि चौकारांची आतषबाजी आता पाहायला मिळते. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजून एक येतोय की काय? येस, इथे देखील हात पोचलाय सीमारेषेच्या बाहेर. निखिलच्या विरोधात या षटकामध्ये 4था षटकार ठोकलाय चंदन सुर्वे. सेट ऑन फायर. FCT षटकार. पोचलाय चंदन सुर्वे. 4 षटकार ठोकलेत. या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3.4 ओव्हर नंतर 51 आले. 93चा पाठलाग करायचा आहे. त्या सामन्यामध्ये शिरकाव झालाय. विला गती वाढवली. आउटसाइड ऑफ स्टोन लाईन मध्ये देखील थोडासा बदल केला. चेंडूच गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढ घेते. हा सामना भरपूर महत्वाचा झालाय. निखिल सारंग
वर हल्ला केला गेला. अजून एक बाउन्सर टाकलाय वरती, बॅटच्या कडेला लागलाय पण तो टायमिंग चांगलाय, स्मॅश केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मधून या षटकातला 5वा षटकार. चंदन सुर्वेची बॅटिंग हवी असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. वाह काय फटका सजवलाय. अजून एक षटकार, एफसीटी षटकार. बाउन्सर टाकला, बाहेर गेला, स्मॅश केलाय, समोर पाठवलाय षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांचा केस संपलाय. 57 धावा, 12 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. आता टेन्शन वाढलंय. तब्बल 31 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आणि त्यानंतर आता 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 36 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये. रोमहर्षकता वाढली आहे, टेन्शन आता इथे वाढलं असेल. सत्तावन्नला 3-4 षटकांचा गेस संपलाय. 93चा पाठला करायचा शिवम प्रिन्स. 11चं टेन्शन वाढलंय. दुसऱ्या बाजूला बर्जा फायटरने पलटवार केलाय. चंदन सुर्वे 8 बॉल मध्ये 37 वर घेतोय. हलक्या हाताने कव्हर्स मध्ये ढकललाय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामध्ये. थोडी चेंडूवर दाखल झाला सिंगल. मेथी आकाश धातकर आलाय. हा खेळाडू एक चांगला ऑलराऊंडर आहे. तो आता दाखल झालाय गोलंदाजीसाठी. 11 चेंडू, माफ करा 11 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, अखेर बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा इथे मिळतील. चंदन सुर्वे आज चंदनासारखा झिजलाय. पूर्णांक 2 षटकांचा गेम संपलाय. 60 धावा, 3 गडी बाद. 9 बॉल मध्ये 39 वर चंदन. अजून एक वेळेला प्रहार केलाय आकाश धातकर वर देखील आणि हा चेंडू देखील पाठवलाय. सीमारेषेच्या दिशेने पोहोचलाय. फायटरच्या सर्व फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी संघ मालकांकडून 200 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय आणि त्यामध्ये सर्वाधिक जास्त वाटा असेल तो चंदन सुर्वेचा. षटकारांचीच भाषा, षटकारांचाच पाडा त्याने शिकलाय. अशीच फलंदाजी करतोय. पण समोर आकाश धातकर आहे. आकाशने या चेंडूची गती वाढवली. क्षेत्ररक्षक आहे पण तो बॉल साईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा आकाशच्या विरोधात देखील हा षटकार आलाय. 11 चेंडू मध्ये 51 धावा, अर्धशतक ठोकलाय. दुसऱ्या दिवसातलं फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दुसऱ्या दिवसातलं अर्धशतक आणि आतापर्यंतचं दुसरं अर्धशतक चंदन सुर्वेच्या बॅटमधून. 11 चेंडू मध्ये 51 धावांचा घणाघात पेश केलाय. चंदन सुर्वे सेट ऑन फायर. धावसंख्या 72 धावा, 3 गडी बाद. देखील ठोकलाय वाईडिश लॉंग ऑफ मधून. चंदनच्या बॅट मधून अजून एक धमाका. एफसीटी षटकार. आकाश धातकर वर देखील वार केलेत. लगातारचा तिसरा, लगातो 6. वाह काय बॅटिंग केली. 93 धावांचं लक्ष आहे. ₹200 पारितोषिक लाभलंय आणि प्रत्येक षटकारानंतर 200 रुपये चंदनच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. संघ मालकांकडून
आज एकटा लढलाय 12 बॉल मध्ये 57 धाबा. 93चा पाठला करायचंय. सामन्यामध्ये पलटवार झालाय. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये 15 धाबा. 78 ला 3. प्रमुख गोलंदाजांवर हल्ला चढवला गेला. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. सिंगल घेतली आहे. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 93चा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 79 धाबा. 3 गडी बाद. 6 चेंडू 14 धाबांची गरज. मागितली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल. डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये धावा बनवायचे 12. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आज चंदन सुर्वेने सगळ्यांचं मनोरंजन केलंय. आपल्या टीम साठी एकटा लढलाय. खऱ्या अर्थाने आता याला देखील टायगर म्हणावं लागेल. 14 बॉल मध्ये 58 वर पोहोचलाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप गेला. उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. अखेर 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 इथे काहीतरी घडतंय. काहीतरी बिघडतंय. असं वाटलं होतं की झेल घेतला जाईल. इथे क्षेत्ररक्षक होता. त्याने झेल टिपलाय आणि आता क्षेत्ररक्षकाने प्रामाणिकपणा दाखवलाय. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याने सांगितलं की हा षटकार आहे. बाउंड्री लाईनला त्याचा स्पर्श झालाय. अजून एक षटकार येतोय. 85 धाबा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला. लेग कटर होता. लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. त्याने झेल टिपला. मात्र चेंडू झेल करत असताना बाउंड्री लाईनला त्याचा स्पर्श झाला आणि ते देखील षटकार मिळालाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 8 धाबा बनवायचे. सामना अजूनही संपलेला नाही. रोमहर्षकता कायम पाहायला मिळते. यावेळेला गती वाढवली. बॉल चले मागे जाईल. लॉंग स्टॉपला चाललाय बॉल. दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. मी तो नशिबाचा चौकार. धाबा. 16 बॉल मध्ये 64 धावांचा घणाघात पेश केलाय चंदन सुर्वेने आणि त्यानंतर एक हाती आज किल्ला लढवलाय आपल्या संघासाठी. आयकॉन म्हणून काग दाखल झालोय. दोपाबी गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. दोपाबी गावचे 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. दोघांनी अर्धशतक ठोकलं. काल केतन जाधवने तो कारनामा केला. पहिला अर्धशतक ठोकलं. आज चंदन सुर्वे. यावेळेला कमी गतीचा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. विजयी चौकार. 93 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. 3 गडी बाद.
मर्जा फायटरने हा सामना 7 विकेटने जिंकलाय आणि या सामन्यामध्ये 17 बॉलमध्ये 68 धावा काढल्यात. हस्तांदोलन करूनच बाहेर जायचंय लाईन मध्ये. दोन्ही संघ मैदानात येतील आणि हस्तांदोलन करून बाहेर जातील याची दखल घ्या. हा सामना इथे संपलाय. 17 बॉलमध्ये 68 धावा इथे ठोकल्या. 10 षटकार ठोकले, 1 चौकार. मॅच अवली असेल तर टाळ्या वाजवा. चंदन सुर्वेसाठी आज टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे आणि बरोबरच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वन अँड ओनली चंदन सुर्वे ठरलाय सामनावीर.